नमस्कार. हल्ली अनुभूतीमध्ये अनेक लोक एक समस्या घेऊन येतात, ती म्हणजे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि अनेक प्रकारच्या फोमोज असतात हल्ली लोक. म्हणजे काय, तर मोबाईल गेम मला खेळायला मिळत नाही अर्धा तासासाठी, हा फोमो असू शकतो. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी खेळतात, मला अर्धा तासासाठी खेळता येत नाही, हा फोमो असू शकतो. माझे मित्रमैत्रिणी रेस्टॉरंट्समध्ये जातात, मला जाता येत नाही, हा फोमो असू शकतो. माझे मित्रमैत्रिणी ट्रिप्सला जातात, मला जाता येत नाही, हा फोमो असू शकतो. माझ्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावरती ट्रिपचे फोटो टाकलेत आणि ते पाहून मला वाटायला लागतं की आता मी ट्रिपला गेलो पाहिजे आणि माझे फोटो टाकले पाहिजे, हा फोमो आहे. काही जणांना अभ्यासाचे विषय निवडताना भीती वाटते की हा विषय माझ्या हातातनं सुटला तर मग भविष्यात काय होईल, हा फोमो होतो. मध्यंतरी एक ताई आल्या होत्या, त्यांना दर अर्धा तासांनी सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्रामवर जावंच लागतं. कारण ते गेलं नाही तर त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी आयुष्यात खूप मोठं मिस करतोय. आणि मग त्या फोमोमुळे त्या खूप रेस्टलेस होतात, अस्वस्थ होतात. एक दादा आले होते, त्यांनी सांगितलं की मला हा फोमोने माझ्या पूर्ण ब्रेनचा पगडा घेतलाय. आणि असे काही 2-3 दिवस मध्यंतरी गेले की तेव्हा मला ह्या फोमोचा त्रास झाला नाही. पण 3 दिवसांनी माझ्या मनात विचार आला की मला कसलाच फोमो जाणवत नाहीये किंवा फील होत नाहीये, म्हणजे काहीतरी चुकतंय. आणि मला त्याची भीती वाटायला लागली. मी त्याचं चिंतन करायला लागलो, विचार करायला लागलो आणि मग मला परत हा फोमोचा त्रास सुरू झाला. सो इतका माझ्यावर त्या फोमोचा पगडा. एक ताई 35च्या होत्या साधारण, त्या म्हणाल्या की मला ना त्या जब वी मेट मधल्या गीतसारखं होतं. सारखं असं वाटतं की मेरी कुछ तो ट्रेन छूट रही है, कोई तो ट्रेन छूट रही है, असं माझं सतत फिलिंग असतं. आणि हे जे फिलिंग आहे ते पूर्ण वेळ 24 तास 365 डेज माझ्या डोक्यात असतं आणि त्यामुळे मी खूप रेस्टलेस होते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला वाटेल फोमो हा फार काही गंभीर आजार आहे. तर खरं तर तसं म्हणाल तर तो ज्याच्या मनात आहे त्याला तो त्रास खूप देतो. पण तो अजिबात खरा गंभीर नाही जर त्याच्यावर आपण सोल्युशन काढायचा प्रयत्न केला तर. आता याचं सोल्युशन काय, तर 90% वेळा ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे, छान आहे आयुष्यात, कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही, त्यांनाच हा फोमो जाणवतो. ओके, म्हणजे ज्यांना उद्याच्या सर्व्हायव्हलचा प्रॉब्लेम आहे किंवा दररोजची कामं केल्याशिवाय ज्यांच्या आयुष्यात त्यांना ऑप्शन राहील, त्यांना हा फोमोचा त्रास होतच नाही. सो सगळं काही छान चाललंय ना, त्यांच्या आयुष्यात ह्या फोमोची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं म्हणू शकतो. भरपूर घरात आहे, मग आता काय विचार करायला काही नाही, मग हा फोमोचा त्रास सुरू होतो. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे जे काही चांगलं आहे त्याचा विचार करा, ते लिहून काढा. कारण आपल्याकडे असंख्य चांगल्या गोष्टी असल्यामुळेच हा फोमोचा त्रास होतोय. सो माझ्याकडे काय काय चांगलं आहे त्याबद्दल थँकफुल व्हा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, मनातल्या मनात ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, तो लिहून काढा आणि जास्तीत जास्त त्याच्याबद्दल वोकल व्हा. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आपला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. तुम्हाला आपोआप जाणवेल, जितका तुमचा ग्रॅटिट्यूड वाढेल तितका फोमोचा त्रास कमी होईल. आणि ही फक्त अनुभूती घेऊनच तुम्हाला त्याचा फील येईल. सो फोमो कमी करण्यासाठी ग्रॅटिट्यूड हे सर्वोत्तम सोल्युशन आहे. ट्राय करून पहा. धन्यवाद.